25% अग्रिम इतिहासात 241 कोटी रुपये बीड जिल्ह्याला या शेतकऱ्यांना मिळवून दिले का नाही? जबाबदारीपूर्वक आणखी दुसरी गोष्ट सांगतो धोंडे साहेब, तुम्ही कृषीवर बोलत असताना मीही माझ्या आयुक्ताला फोन लावला, म्हणला राहिलेला विमा कधी मिळणार आहे? ते म्हणला जरा साहेब थांबा. मी म्हणलं आचारसंहितेचा अडचण आहे का? ते म्हणले आचारसंहितेची अडचण नाही, पण 20 मे पर्यंत, कारण आपला अंतिम कापणी प्रयोग ह्याची तारीख कायद्यानं 31 मार्च आहे आणि 31 मार्च नंतर तो प्रस्ताव जिल्ह्याकडून राज्याकडे येतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे आणि ती आनंदाची बातमी म्हणजे 1 रुपयात पीक विमा. शेतकरी मित्रांनो, आपणास सर्वांनाच माहिती आहे की राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा ही योजना सुरू केलेली होती आणि त्यांचे पैसेसुद्धा शेतकऱ्यांच्या म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले होते. परंतु काही उर्वरित पैसे हे शेतकऱ्यांच्या म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यावरती टाकायचे राहिलेले होते आणि त्याला राज्य सरकारने आता हिरवा झेंडा दिलेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका सभेला संबोधित करत असताना त्यांनी ही माहिती दिली. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नेमकी कोणती माहिती दिली ते आता आपण पाहूया. शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे म्हणाले की मी कृषी आयुक्तांना फोन केला व विचारले पीक विमा योजनेचे राहिलेले पैसे शेतकऱ्यांच्या म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी टाकणार आहात? काय आचारसंहितेमुळे काही अडचण तर नाही ना? तर कृषी आयुक्त म्हणाले की नाही, तसं काही नाही, तशी अडचण सुद्धा नाही. आता लवकरच म्हणजे 20 मे पर्यंत राहिलेले सर्व पीक विम्याचे पैसे म्हणजे 1 रुपयात पीक विमा या योजनेचे राहिलेले सर्व पैसे आता 20 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत, अशी माहिती कृषी आयुक्तांनी दिली, असं धनंजय मुंडे म्हणाले. तर शेतकरी मित्रांनो, आता काळजी करायची काहीच गरज नाही. आता 20 मे पर्यंत पीक विमा 1 रुपयात पीक विमा या योजनेचे जे काही पैसे असतील ते पैसे शेतकऱ्यांच्या म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यावरती आता लवकर जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याच्याविषयी जर का व्हिडिओ पाहायचा असेल, नेमके धनंजय मुंडे हे नेमके काय म्हणाले आहेत ते आता आपण पाहूया. आता मला सांगा, आपले प्रश्न काय? आपल्याला शेतीमालाला भाव नाही, मान्य करतो. मी कृषी मंत्री व्हायला आणि माझ्या तुमच्या नशिबी दुष्काळ यायला, मला तर संघर्ष 5वीला पुजलेला आहे. पदावर असलो काय नसलो काय, संघर्ष काय माझा जात नाही. पण जबाबदारीपूर्वक सांगतो, दुष्काळाचं संकट आलं, पाऊस आपल्याकडे पडला नाही, सगळ्याच्या सगळे बीड जिल्ह्यातले मंडळ पीक विम्यासाठी मी लागू केले आणि इमानदारीपूर्वक 25% अग्रिम इतिहासात 241 कोटी रुपये बीड जिल्ह्याला या शेतकऱ्यांना मिळवून दिले का नाही? जबाबदारीपूर्वक आणखी दुसरी गोष्ट सांगतो धोंडे साहेब, तुम्ही कृषीवर बोलत असताना मीही माझ्या आयुक्ताला फोन लावला, म्हणला राहिलेला विमा कधी मिळणार आहे? ते म्हणला जरा साहेब थांबा. मी म्हणलं आचारसंहितेचा अडचण आहे का? ते म्हणले आचारसंहितेची अडचण नाही, पण 20 मे पर्यंत, कारण आपला अंतिम कापणी प्रयोग ह्याची तारीख कायद्यानं 31 मार्च आहे आणि 31 मार्च नंतर तो प्रस्ताव जिल्ह्याकडून राज्याकडे येतो आणि त्याच्यात अंतिम कापणी प्रयोगामध्ये मागील 7 वर्षातल्या चांगल्या 5 वर्षाचं जे उत्पादन आहे त्याच्यात जी घट झाली आहे त्या घटप्रमाणे 25% जे दिलेले ते मायनस करून पुढचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि ते मिळवून द्यायची गॅरंटी इथं मी तुम्हाला देतोय, मी देतोय. मला सांगा, या देशामध्ये कधीच पीक विमा आपल्याला मिळायचा जिल्ह्यात भरपूर आणि आज नाही. मला आठवतं या पीक विम्याच्या बाबतीमध्ये एक
1998 ला पहिल्यांदा श्रद्धेय अटलजींच्या समोर परळीतल्या जाहीर भाषणात अशीच लोकसभेची निवडणूक चालू होती. आणि जीवनामध्ये कुठल्या मोठ्या नेत्याच्या समोर स्वर्गीय अण्णानी मुंडे साहेब असताना भाषण केलं असेल तर त्या परळीच्या जाहीर सभेमध्ये प्रास्ताविक भाषण केलं. ते शेतकऱ्याच्या बाजूने बोलले. 2च मिनिट म्हणले सगळ्याला विमा भेटतो म्हणले, फक्त आमच्या शेतकऱ्याच्या पिकाला का विमा मिळत नाही? तुम्ही पुन्हा प्रधानमंत्री होणार आहेत, हा पीक विमा लागू करा. ही अण्णांनी 1998 ला स्वर्गीय मुंडे साहेबांच्या समोर आणि अटलजींच्या समोर लोकसभेच्या निवडणुकीत हा विषय मांडला. आणि त्याच निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मॅनिफेस्टो मध्ये पीक विमा लागू करायचा निर्णय झाला. त्यावेळेसपासून आजपर्यंत आपल्याला पीक विमा भरत असताना आपल्या खिशातून शेतकऱ्याचा प्रीमियम जायचा. बरोबर आहे का नाही? सोयाबीनला ठरलेले असायचे 1200 1250 रुपये आपल्या खिशातून जात होते का नाही? सोयाबीनचा काढायचं तर कापसाला 1600 रुपये जात होते का नाही? या वर्षी मी कृषी मंत्री झालो. आता विरोधी उमेदवार ज्याची लायकी काय आहे मला माहिती आहे, आणि तो मला विचारतोय यांनी पालकमंत्री झाल्यापासून काय केलं, यांनी कृषी मंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांसाठी काय केलं, हे शेतकरी पुत्र प्रश्न विचारतो. आता हे शेतकरी पुत्र अरे मला अभिमान वाटतो सांगायला की मी ते प्रीमियमचे सोयाबीनचे 1250 रुपये सुद्धा शेतकऱ्याचे वाचवले, कापसाचे 1600 रुपये सुद्धा वाचवले. आणि 1 रुपयात तुमच्या सगळ्या पिकाचा विमा घेण्याचं काम या ठिकाणी सरकारने घेतलं. आणि शेतकऱ्याचे पैसे महाराष्ट्र सरकारनं भरले. हे आम्ही शेतकऱ्यासाठी करतोय. हे आमचं कर्तव्य आहे की शेतकऱ्याच्या खिशाला झळ नाही लागली पाहिजे. कारण जगाच्या पाठीवर उघड्या आभाळाखाली एकमेव अशी जात आहे जी उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करते आणि त्या जातीचं नाव आहे शेतकरी. दुसरं नाही बरं का काही. शेतकरी खरं का नाही? आपलं सगळं उघड्या आभाळाखाली असतं का नाही? निसर्ग कोपला, चांगला पाऊस पडला 5 वर्षात एखाद्या वर्षी, नाही तर कुठला ना कुठला फटका आहेच. अवकाळीचा आहे, गारपिटीचा आहे, एक तर पाऊस नाही पडला दुष्काळाचा आहे. माग मी पालकमंत्री होतो, सामाजिक न्याय मंत्री असताना त्यावेळेस अतिवृष्टीचा बसला. त्यावेळेस काही कमी पैसे मिळाले का आपल्याला? त्यावेळेस सुद्धा आपल्याला कशाचा फटका. त्यामुळे आज जबाबदारीपूर्वक आणखी एक गोष्ट आपल्याला सांगतोय की हो या वर्षी दुष्काळ आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत आम्ही अग्रिम विमाही दिला, 1 रुपयात विमाही दिला. 6000 रुपये खात्यावर राज्य सरकारने द्यायचे तेही ठरवले, तेही दिले. आणि आज जबाबदारीपूर्वक सांगतोय की सोयाबीनचा यावर्षी भाव उतरला, कापसाचे भाव उतरले. याचा जो फरक आहे त्याच्यासाठी ही इलेक्शन संपल्यानंतर जून महिन्यात 4000 कोटी रुपयाचं पॅकेज सोयाबीन आणि कापसाच्या शेतकऱ्याला द्यायचा निर्णय कृषी विभागाने या ठिकाणी केला. 5000 रुपये हेक्टरी प्रमाणे 2 हेक्टर मर्यादेपर्यंत सोयाबीनला. आता कापसाचं राहिलं क्विंटलवर द्यायचं का हेक्टरवर? जे तुमच्या फायद्याचं आहे तेवढं करायचं आहे. पण इलेक्शन झाल्यावर हे आमचं काम आहे.